नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा परिषद ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक भरतीबाबत नवीन अपडेट आलेली आहे। ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे। तुम्हाला माहिती आहे की जिल्हा परिषद ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक भरतीचे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत। जिल्हा परिषदेच्या इतर पदांच्या परीक्षा पार पडून कितीतरी परीक्षांचे निकाल सुद्धा लागलेले आहेत, परंतु ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक पदासाठी आतापर्यंत परीक्षा कंडक्ट करण्यात आलेली नाही। आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक या पदांकरिताच फॉर्म भरलेले आहेत। ओके, तर याच बाबतीत एक नवीन अपडेट आलेली आहे, ती अपडेट मी तुम्हाला दाखवून देतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली अपडेट आहे। हे मी तुम्हाला संपूर्ण वाचून दाखवणार नाही, हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये समजून सांगतो। जिल्हा परिषद ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक परीक्षांचे फॉर्म विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत आणि विद्यार्थी परीक्षांची वाट बघून राहिलेले आहेत। फॉर्म भरून आता कितीतरी महिने पार पडले असून सुद्धा आतापर्यंत परीक्षा झालेली नाही। या दरम्यान विद्यार्थ्यांनी इतरही काही परीक्षांचे फॉर्म भरून ठेवलेले आहे, परंतु आचारसंहिता लागलेली असल्याने आणि लोकसभा निवडणूक सुरू असल्याने आतापर्यंत परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत। ओके, राज्यसेवा परीक्षेची तारीख घोषित झालेली आहे। 6 जुलैला तुमची राज्यसेवेची परीक्षा आहे आणि इतरही काही परीक्षा आहे, जसं बघा समाज कल्याणची परीक्षा आहे, कंबाईनची सुद्धा परीक्षा आहे, त्याची बघा ॲडव्हर्टाइजमेंट आतापर्यंत आलेली नाही। तर अशा प्रकारे विविध परीक्षांचे फॉर्म विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत आणि या सर्व परीक्षांचे अभ्यास विद्यार्थी एका सोबत करू शकत नाही। एमपीएससीच्या परीक्षांचे अभ्यास करतील तर मग सरळ सेवेचा अभ्यास बघा पूर्ण ताकदीनिशी विद्यार्थी करू शकत नाही, कारण आता समजा तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करून राहिलेले आहेत तर त्यामध्ये मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास विद्यार्थी करणार नाही, कारण राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये किंवा कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये मराठी आणि इंग्रजी राहत नाही, तर अभ्यास करून फायदा नाही। मेन्समध्ये राहतात ते सब्जेक्ट, परंतु सरळ सेवेला मराठी आणि इंग्रजी राहत असते आणि यांचा अभ्यास करणे कंपल्सरी असते। तर विद्यार्थ्यांनी अशी मागणी केलेली आहे बघा की ग्रामसेवक परीक्षा घेण्याआधी 1 महिन्याआधी तशी नोटीस द्यायला पाहिजे। हे बघा इथे लिहून आहे, ग्रामसेवक परीक्षांचे वेळापत्रक 1 महिन्याआधी प्रसिद्ध करावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे। ओके, तर परीक्षा घेण्याआधी 1 महिन्याआधी तुम्ही वेळापत्रक प्रसिद्ध करा, जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यास करायला वेळ मिळेल। आणि जर 2 परीक्षा एकाच आठवड्यामध्ये किंवा एकाच कालावधीमध्ये 2 परीक्षा येत असतील तर बघा त्यांचा अभ्याससुद्धा करायला विद्यार्थ्यांना ते बघा मॅनेजमेंट करावं लागणार की कशा प्रकारे दोन्ही परीक्षांचा अभ्यास करावा। तर त्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना जर 1 महिन्याआधी टाइम टेबल प्रसिद्ध केले तर विद्यार्थ्यांना त्यासाठी वेळ मिळणार आहे। ओके, परंतु नॉर्मली काय होते, TCS आणि IBPSच्या परीक्षा किंवा कोणत्याही सरळ सेवेच्या परीक्षा या टाइम टेबलनुसार न होता परीक्षेच्या एका आठवड्यापूर्वी म्हणजेच 8 ते 9 दिवसाआधी 10 दिवसाआधी ते लोक डायरेक्ट हॉल तिकीट प्रसिद्ध करत असतात। ओके, आणि तेव्हाच विद्यार्थ्यांना माहिती पडते की हॉल तिकीट आलेले आहेत आणि हॉल तिकीटवर तुमच्या परीक्षेचा दिनांक आणि वेळ लिहून असतो। ठीक आहे, अशा प्रकारे 1 आठवड्याआधी नॉर्मली तुम्हाला परीक्षेबाबत माहिती मिळत असते, परंतु असे न करता 1 महिन्याआधी आम्हाला नोटीस द्या, जेणेकरून इतर परीक्षांच्या सोबत ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक परीक्षेचा सुद्धा अभ्यास करायला वेळ मिळेल। अशा प्रकारची मागणी विद्यार्थी करून राहिलेले आहेत। याबाबत न्यूज सुद्धा आलेली आहे। हे बघा वर्तमानपत्रात सुद्धा बातमी आलेली आहे की आरोग्य सेवक ग्रामसेवक परीक्षांचे वेळापत्रक महिनाभर अगोदर जाहीर करा, जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यास करायला वेळ मिळाला पाहिजे। ओके, खूप साऱ्या परीक्षा बघा पोस्टपोन करण्यात आलेल्या आहे, खूप साऱ्या बघा ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा आतापर्यंत आलेल्या नाहीत। तर या सर्वच्या सर्व परीक्षा 1 महिन्याच्या अंतराळामध्ये येण्याची शक्यता आहे। मग असे झाल्यास ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक परीक्षेसाठी विद्यार्थी आतुरतेने वाट बघत आहे, तर त्यांचे नुकसान सुद्धा होऊ शकते। ओके, कारण राज्यसेवा परीक्षा किंवा इतरही काही परीक्षा सुद्धा बघा वर्षातून 1 वेळाच येत असतात, तर त्यांचा सुद्धा अभ्यास करावा लागेल। आणि त्यांचा अभ्यास करताच एका जमाने जर यांनी हॉल तिकीट पाठवून दिल्या की 1 हप्त्यानंतर तुमची एक्झाम आहे, 7 दिवसानंतर तुमची एक्झाम आहे, असे झाल्यास विद्यार्थ्यांना बघा मॅनेज करता येणार नाही, दोनही परीक्षा मॅनेज करता येणार नाही, म्हणून 1 महिन्याआधी हॉल तिकीट द्यायला पाहिजे अशी मागणी विद्यार्थी करत आहेत। तुमचे यावर काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। मला सुद्धा असं वाटते की 1 हप्त्या अगोदर, एका आठवड्या अगोदर हॉल तिकीट देण्यापेक्षा कमीत कमी 20 ते 25 दिवसा अगोदरच यांनी डेट सांगायला पाहिजे की
ग्रामसेवक किंवा आरोग्यसेवकची परीक्षा आम्ही 25 दिवसानंतर या दिवशी घेणार आहोत किंवा या दिवशीपासून तुमची एक्झाम सुरू होणार आहे. कारण ग्रामसेवकची परीक्षा खूप सारे फॉर्म आले असल्याकारणाने वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होणार आहे हे नक्की आहे. परंतु 1 महिन्याआधी जर संपूर्ण टाइम टेबल दिला तर विद्यार्थ्यांना बघा अभ्यास करायला सुद्धा बरे होणार. कारण कोणत्या विद्यार्थ्याची परीक्षा कोणत्या दिवशी राहणार आहे हे जरी माहिती नसले तरी सुद्धा कोणत्या दिवशी परीक्षा सुरू होणार आणि कोणत्या दिवशी संपणार, कोणत्या दिवशी किती शिफ्टमध्ये परीक्षा होणार हे विद्यार्थ्यांना माहिती पडणार आणि हे महत्त्वपूर्ण आहे. म्हणून मला सुद्धा असं वाटते की ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक परीक्षेच्या संपूर्ण टाइम टेबल तुम्ही 10 दिवस परीक्षा घ्या किंवा 15 दिवस परीक्षा घ्या, काही फरक पडत नाही. परंतु तो टाइम टेबल 1 महिन्याआधी प्रसिद्ध केला पाहिजे असे माझे सुद्धा मत आहे. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.